तर मग हे तर पहा बादल डायरेक्ट धरतीवर येऊन गेले. काय म्हणते बे पोट्टे हो. तर मग येऊन गेलो ना मेडिकल चौकात चाय प्यायले. मग चाय वगैरे पेली ना मग आलो घराकडे. तर घराकडे आल्यावर आजी म्हणते पोरगीच पाहून टाक म्हणते. मग झालो ना तयार. आज आहे आमच्या ब्लॉगिंग डे सिरीजच्या डे 1. आज आमचे फॉलोअर आहे 53. ज्यांनी फॉलो नाही केलाय ते फॉलो करून घ्या रे बा. मग आलो बच्च्याकडे. बच्चा मस्त काजू बदाम खाऊन बसला होता. मग येऊन गेलो ना गार्डनात बसायला. मग हे पोट्टे पाय इथं डान्सची प्रॅक्टिस करत होते. मग बच्चा म्हणते मला काळापासून गोरं व्हायचंय तर फेसवॉश घेतलं म्हणते. पाय म्हणते कसं आहे. तर मग पाहून घेतला फेसवॉश. मग आला सोनू भाऊ. मग सोनू भाऊ म्हणते चल म्हणते येऊन हिडून म्हणते. म्हणलं नाही म्हणलं आता घरी जायचंय म्हटलं. या भाऊकडे आली होती एक गाडी विकायला तर त्याची फोटो दाखवत होता. आणि मग गाडी उडी पाहून टाकली गाडी. मग आलो ना सोमलवाडा स्कूलकडे हे दोघांना घ्यायला आलो होतो. तर हे आहे माझे मावशीचे मुलं. तर हा का म्हणते की व्हिडिओ कॉन बनवून राहिला. त्याला माहित नाही वाटते आपली सिरीज चालू आहे करून. मग येऊन गेलो ना घरी. मग आलो गार्डनात. मग हा मोहित भाऊ बम रील स्कोर करत होता. ना हा आपला स्वरूप निस्ता पोरी सोबत बोलत राहते जेव्हा पाहिलं तेव्हा. मग येऊन गेलो ना आम्ही गार्डनच्या गच्चीवर. काऊन की आता येत्या संविधान दिवस. तर संविधान दिवसाची तयारी कशी करायची म्हणून ते पाहायला चालले गेलतो. मग थंडी लागत होती तर मग आग तर जाळूनच टाकली रे बा. मग हेच आहे ना ते की जे आसमान म्हणून बादल डायरेक्ट खालता आणून टाकते. तर मग प्रथम भाऊन हा पुरा फेकून टाकला ना. बाजीच्या अंगावर पाणी आहे पण बाजीवर काही उडलत नाही ना. टिक्कू मामाच्या बर्थडे मग बर्थडे सेलिब्रेट करून आलो आम्ही पान खाले. मग पान खाता खाता मोहिताची चेंगळ करत होते. मग प्रफुल भाऊ म्हणे पाय म्हणे आमच्या तोंडात 4 बोटं जातात म्हणे पण हा बाजीचे जातात नव्हते रे बा. मग आलो ना घरी. थंडी लागत होती तर थोडीशी आग जाळून टाकली. मग हे लोक पा आग नका खेळून राहिले. डायरेक्ट पेट्रोल टाकत होते आगावर. पाहूनच घ्या ना आपला करण रमटेक्यावर जो इल्ला त्या करून राहिला बिचार. पा तर असेच मिनी ब्लॉग पाहासाठी पेजला फॉलो करून घ्या रे बा.